राजीनामा द्या आणि निवडणुकांना सामोरं जा, मग कळेल खरी शिवसेना कुणाची आहे। हे आव्हान संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले। देशामध्ये लोकशाही ही हत्या केली जाते आणि मालेगावच्या गर्दीतून जनतेच्या मनातील चीड दिसेल असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय। एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा पक्ष काढावा आणि स्वतःचे 5 आमदार निवडून आणावे। एकनाथ शिंदे यांनी जी शिवसेना चोरली आहे, इलेक्शन कमिशनशी संगनमत करून, चोराला चोर साथीदार जो असतो बरं का, त्यांनी स्वतः निवडणुकीला सगळ्यांना घेऊन उतरावं आणि मग स्वतःची ताकद अजमावावी। आमची ताकद चोरून तुम्ही स्वतःची ताकद दाखवू नका। मालेगावात पण चोर आहेत। कोण? 175 कोटी गिरणा मोसम साखर कारखाना त्याच्या नावावर गोळा केले शेतकऱ्यांचे। तो कारखाना कुठे आहे? ते पैसे कुठे आहेत? त्या पैशाचा हिशोब कुठे आहे? आता चोराला चोर म्हणणार। महाराष्ट्रामध्ये या लोकांनी इलेक्शन कमिशनच्या हातात हात घालून शिवसेना चोरली। संजय राऊत या महाराष्ट्रातल्या अनेक घडामोडींवर देशावर बोलत असताना त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं बोलू नये म्हणून। हे चोराचंच काम आहे। सगळेच चोर आहेत। हे चोरांचंच राज्य आहे। हे चोर मंडळ आहे। मी परत सांगतो, हे चोर मंडळ घालवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। राहुल गांधी यांची ज्या पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई झाली, हा सरळ सरळ लोकशाहीवरचा आघात आहे। अशा प्रकरणामध्ये कधी कोणाला शिक्षाच होत नाही। माझ्यावरती 17 डिफेमेशनचे खटले सुरू आहेत। आम्ही टाकतो, आमच्यावर पण चालू आहे। बाळासाहेब ठाकरेंवरती पण हे खटले चाललेले आहेत। पण अशा प्रकारे इतक्या घाईनं निर्णय देणारा न्यायमूर्ती आणि न्यायालय हे मी प्रथमच पाहिलं आहे। फक्त राहुल गांधी यांना धडा शिकवायचा, त्यांना बोलू द्यायचं नाही संसदेमध्ये, यासाठी घेतलेला निर्णय आहे।